साऊथ इंडियन फिल्म इंडस्ट्रीतला एक असा डायरेक्टर जो चित्रपटाची कहाणी अशा प्रकारे आपल्या समोर मांडतो की सर्व प्रेक्षक वर्गानं विचार करत बसायला पाहिजे। पद्मराज गोपाल नायर यांचा माझी प्रार्थना नावाचा पहिला मराठी चित्रपट येतोय लवकरच आपल्या समोर पाहण्यासाठी आणि हा चित्रपट सैराट या पिक्चराचे संपूर्ण कमाईचे रेकॉर्ड तोडेल हे मी खात्रीसोबत सांगू शकतो। आणि मी हे कशावरून सांगतोय हे तुम्हाला पूर्णपणे व्हिडिओमध्ये समोर कळेलच। व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघा। माझी प्रार्थना या चित्रपटाचा ऑफिशियल ट्रेलर YouTube वरती आलेला आहे, त्याचा पण पूर्णपणे रिव्ह्यू तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल। चला लवकरात लवकर सुरुवात करूयात। चित्रपटाच्या कास्टिंग मध्ये स्वतः पद्मराज नायर, उपेंद्र लिमये आणि अनुषा उदेप ह्या चित्रपटामध्ये आपल्याला अभिनय करताना पाहायला मिळणार आहे। चित्रपटाचे गाणे विश्वजित सिटी यांनी तयार केलेले आहेत आणि ते गाणे ऐकताना आपल्याला पिक्चरामध्ये जीव आल्यासारखं वाटणार आहे। उपेंद्र लिमये विलनचा रोल करताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। स्त्रीवरती पडणारी त्यांची वाईट नजर, कशा प्रकारे ते वाईट नजरेने स्त्रीकडे पाहतात। पिक्चरची हिरोनी, पिक्चरचा हिरो अतिशय साधा भोळा, गरीब आणि संपूर्ण म्हणजे एकदम भयानक असं दाखवण्यात आलेलं आहे चित्रपटामध्ये। हिरोनी हिरोला पानावरून त्याला पाणी पाजवते, जंगलामध्ये दोघं आहेत असा सीन दाखवलेला आहे। एक पाण्याच्या खालून शूट घेतलेला आहे। म्हणजे सिनेमॅटोग्राफी मला सगळ्यात जास्त आवडली आहे पिक्चरची। पिक्चरच्या टीजरची एडिटिंग, ट्रेलरची एडिटिंग अशा प्रकारे केलेली आहे। तुम्हाला कहाणी कुठं काय आहे ते काहीच मेळ लागत नाही, सगळं गिचिड मिचिड कालवा केलेला आहे आणि हे असं असणं गरजेचं आहे। हे अशा प्रकारे असणं गरजेचं आहे कारण जर तुम्हाला ट्रेलरमध्ये सगळी पिक्चरची कहाणी कळाली तर पिक्चर पाहण्यासाठी तुम्हाला उत्साह राहणार नाही, मजा येणार नाही पिक्चर पाहताना। फिल्म इंडस्ट्रीतला 22 वर्षाचा अनुभव असलेल्या पद्मराज नायर सरांनी हे आपल्या समोर अशा प्रकारे सादर करून दाखवलेलं आहे। मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये बऱ्याच वर्षांनी आपल्याला एक अशी युनिक लव्ह स्टोरी पाहण्यासाठी मिळणार आहे। ज्या प्रकारे सैराट आपण पाहिला, सगळी गावाकडची प्रेम कहाणी, जातीविरोध, प्रेमामध्ये येणारा जातीविरोध होता त्याच्यामध्ये, आणि ही एक युनिक लव्ह स्टोरी बऱ्याच वर्षांनी आपल्याला पाहायला मिळणार आहे। चित्रपटातला एक एक सीन, समुद्रामध्ये होडी चालवतानाचा सीन, जंगलामध्ये बसून ते पाणी पितानाचा सीन आणि प्रत्येक हिरोईनने जे अभिनय केलेला आहे ते पण प्रत्येक सीन एक पागलाचं एक कॅरेक्टर बघायला मिळते। ते नेमकं काय आहे ते तर समजत नाही, पण प्रत्येक जे कॅरेक्टर आहे त्याच्यामध्ये काही ना काहीतरी वेगळेपण शूटिंगचे अँगल हे अशा प्रकारे घेतलेले आहेत ते तुम्हाला पाहताना चक्कर आणून लावणार आहेत। सरासरी आपल्या मराठी चित्रपटाचा टीजर जो असतो तो 50 लाख व्ह्यूजच्या वर जात नाही, पण माझी प्रार्थना या पिक्चराचा टीजर 1.2 कोटीच्या वरती व्ह्यूज त्याला आलेले आहेत ऑलरेडी। यावरून तुम्ही विचार करू शकता की मराठी प्रेक्षक किती उत्सुक आणि किती एक्साइटेड आहेत हा पिक्चर पाहण्यासाठी, त्यांना किती आवडलेला आहे। तर हा पिक्चर येतोय 9 मेला आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये आणि एक नवीन डायरेक्टर आपल्या इंडस्ट्रीमध्ये आलेला आहे, काहीतरी युनिक घेऊन आलेला आहे, त्याला आपण रिस्पॉन्स देणार आहोत। सगळी प्रेक्षक मंडळी पण पिक्चर पाहण्यासाठी एक्साइटेड आहे। चित्रपटाचे डायरेक्टर आपल्याला मुलाखती दरम्यान सांगतात की आजपर्यंत झालेल्या आपल्या चित्रपटसृष्टीमध्ये बॉडी ट्रान्सफॉर्मेशन जे होतं ते आजपर्यंतचं सगळ्यात मोठं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन या चित्रपटामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। कारण त्यांनी मुलाखतीमध्ये सांगितलं आहे की जो त्यांनी रोल प्ले केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी जवळपास 50 किलो वजन कमी केलेलं आहे आणि दिवसाला एक सफरचंद आणि थोडेफार बदाम खाऊन ते पिक्चराचं डायरेक्शन पण करत होते आणि ऍक्टिंग पण करत होते। तर विचार करू शकता कोणत्या लेवलची त्यांनी मेहनत घेतलेली आहे या चित्रपटासाठी। खरंच पद्मराज सर, मला तर वाटत नाही की अशा प्रकारचं आपल्या इंडस्ट्रीमध्ये काम कोणी करू शकेल आणि मला असं वाटतंय की ह्या चित्रपटापासून आपल्या मराठी फिल्म इंडस्ट्रीला एक नवी कलाटणी मिळेल। तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला पुन्हा एकदा सबस्क्राईब करून टाका। भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।